आता बातमी समोर येत आहे पीएम आवास योजनेअंतर्गतची, ज्यामध्ये आता जे घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना ₹50,000 जास्त देण्यासंदर्भातील जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्याच जनहितासाठी घेतलेला आहे, ज्यामध्ये जानेवारी 2025 अथवा डिसेंबर 2024 या तारखांपर्यंत लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त 1,30,000 अथवा काही दुर्बल घटकातील समजा EWS असणारे जे लाभार्थी असतील त्यांना 1,50,000 रुपयापर्यंतचा लाभ दिला जात होता. पण आजपासून त्यांना ₹50,000 जास्त दिले जाणार आहेत. आता हा निधी कसा मिळणार तो सर्वात आधी मी तुम्हाला समजून सांगतो. जी आवास योजना आहे म्हणजे जे आपली गावाकडील लोकांना घर बांधण्यासाठी जो निधी दिला जातो तो 1,30,000 रुपयांचा हे घर बांधण्यासाठी दिला जातो, ज्यामध्ये लाभार्थी 2 रूम अथवा 1 रूम बांधू शकतो आणि त्याबरोबरच 12,000 रुपये हे शौचालय बांधण्यासाठी दिला जातो. कारण स्वच्छ भारत अभियान हे राबवतानाच त्यांनी 12,000 रुपयांचा निधी हा जास्त स्वच्छ शौचालय जे आहेत ते बांधण्यासाठी वरून हा मंजूर केलेला आहे. त्याच प्रकारे फेब्रुवारी संपेपर्यंत देवेंद्रजी फडणवीस जे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये आता पीएम आवास योजना जी आहे त्यांनी मोदी सरकारशी भेट घेऊन हा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता त्यामध्ये आता 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे. आता वाढ कशामुळे केली तुम्हा सर्वांनाच माहीत असेल, जे सिमेंट कडी स्टील असतं याचे भाव हे रोज ना रोज वाढत आहेत आणि एक गगन भरारी घेत आहेत ते भाव, आणि ही समस्याच त्यांनी आपल्या डोळ्यासमोर मांडून 50,000 रुपये वाढवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याचप्रकारे त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की शौचालय बांधण्यासाठी 50,000 रुपये तर सहज लागतात, पण आपल्या सरकारकडून फक्त आणि फक्त 12,000 रुपये दिले जातात. तर या संदर्भातील देखील त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्यांनी हे 50,000 रुपये वाढवले आहेत आणि प्रत्येक लाभार्थ्याला हे 50,000 रुपये मिळणार आहेत. आता यासाठी काही नवीन अटी असणार आहेत का, नियम असणार आहेत का, ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही काही काम करत असाल तर ते 5 मिनिटं काम बाजूला ठेवा. हा व्हिडिओ फक्त 5 ते 8 मिनिटांचा असेल. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फक्त एकाच महिन्यामध्ये पीएम आवास योजनेचा लाभ होणार आहे. आणि जे पहिले 1,30,000 असतात आणि त्यानंतर जे 12,000 असतात आणि आता जे अप्रूव्ह झालेले 50,000 आहेत ते एकखट्टी तुमच्या खात्यामध्ये वन टाइम मिळणार नाहीत. हे टप्प्याटप्प्याने 2 ते 3 टप्पे मिळणार आहेत. इथून मागे 5 ते 6 टप्पे व्हायची शक्यता जर तुमच्याकडे EWS किंवा तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीने अप्लाय करत असाल तर तुम्हाला 2 टप्प्यामध्येच पैसे मिळून जातील. आणि जर तुम्ही ओपन किंवा जनरल कॅटेगरीमधून जर ॲप्लिकेशन देत असाल तर तुम्हाला 1 ते 2 टप्पे हे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती सांगणार आहे व तुम्हाला कमी दिवसांमध्ये संपूर्ण पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे, एकही रुपया खर्च न करता. तुम्हाला माहिती आहे अशा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किती पैशांचा खर्च होत असतो. त्यामुळेच आपल्या या झक्कास यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक ग्रामीण भागातील आणि न शिकलेल्या जे शिकलेले आहेत किंवा काही न शिकलेले आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला कमी कागदपत्रांमध्ये कमी खर्चामध्ये कसं प्रत्येक सरकारी आणि खासगी योजनांचा लाभ घेता येईल या संदर्भातील माहिती दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या झक्कास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये, शेजारी पाजाऱ्यांमध्ये जर कोणाला पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांचा फायदा झाला तर त्यांच्या मागे तुमचा देखील होईल. जर असंच तुम्ही व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या संदर्भातील माहिती कळून जाईल. आता जास्त वेळ न घालवता आपण ही संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे म्हणजे तुम्हाला कागदपत्र साचवण्यापासून तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यापर्यंतची कशी प्रोसेस असणार आहे, किती दिवसांचा कालावधी लागणार आहे, तुम्हाला कुठे फेऱ्या माराव्या लागणार आहेत व तुम्हाला घर कसं बांधावं लागणार आहे, त्याची नोंदणी करावी लागेल का किंवा स्लॅबचं बांधता येणार का, लोड बेरिंग करावं लागणार, या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सविस्तर देऊन टाकतो. तर चला आपण आता सर्वात आधी वळूया की तुम्हाला यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत. आता कागदपत्र तुमच्याकडे जो सेट असेल पहिल्यांदीचा, जर तुम्ही खूप दिवसांपासून जर पीएम आवास योजनेसाठी रखडत असाल किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंजुरी घेत असाल तर ते तुमच्याकडे बंच असेलच. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी यूट्यूबवर देखील दुसरा व्हिडिओ पाहिला तरी चालेल की पीएम आवास योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात. पण अगोदर हा व्हिडिओ पहा, त्यानंतर तो व्हिडिओ पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धा सोडून गेले तर ना तुमचं तुम्ही ना तळ्यात राहताना माळ्यात राहताना तुमच्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काय करायचं आहे, पीएम आवास योजनेसाठी संपूर्ण जे कागदपत्रे लागतात ती गोळा करायची आहेत. आता खूप साऱ्या लोकांना माहिती नसेल की कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, कुठून आणायची. तुम्ही सरळ यूट्यूबवरती पाहू शकता आणि यूट्यूबवरती पण तुम्हाला पाहायचं नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊ शकता. ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला संपूर्ण लिस्ट दिली जाईल किंवा तुमच्या फोनवरती फोटो दिला जाईल की तुम्हाला कोणकोणते कागदपत्र गोळा करायचे आहेत. आणि जर तुम्हाला ग्रामपंचायत दूर असेल तर तुमच्या जवळपास तुम्ही एखादं सेतू कार्यालय पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून 2 रुपयाची प्रिंटआउट घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला जी पीएम आवास योजना आहे त्यासाठी गावाकडील आणि शहरामधील असे 2 प्रकारे असतात. अशा प्रकारे तुम्हाला ते कोणकोणते कागदपत्र
कागदपत्र लागतात, तुमच्याकडे काय असायला हवं, तुमच्याकडे किती शेती असायला हवी किंवा नसावी, त्याच प्रकारे तुमचं उत्पन्न किती असायला हवं, या संबंधित संपूर्ण क्रायटेरिया म्हणजेच पात्रता, अपात्रता आणि कागदला जे मूळ कागदपत्र असतात त्याची यादी दिली जाते. तुम्ही ती यादी पाहून संपूर्ण कागद ही गोळा करू शकता. आता कागद गोळा केल्यानंतर तुम्ही अप्लाय कुठं करणार हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. आता जिल्ह्यागणी, तालुक्यागणी ही प्रोसेस काय आहे, वेगवेगळी आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये काय आहे, तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याचं ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन ॲप्लिकेशन द्यायचं असतं. काही तालुक्यांमध्ये काय आहे, तुम्हाला तालुका जेथे तहसीलदार असतात तेथे जाऊन ॲप्लिकेशन द्यायचं असतं. आणि काही गावांमध्ये जे आपलं ग्रामपंचायत असते म्हणजे गाव लेवललाच जे तुम्ही तयार केलेलं ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी ते सबमिट करायचं असतं. आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमच्या जो तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी कोणता पॅटर्न चालतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आसपास जर कोणाला PM आवास योजनेचा लाभ मिळाला असेल तर तुम्ही त्यांना विचारायचं आहे त्यांनी कुठं दिलतं, जे आपलं नगर परिषदेला दिलतं की महानगरपालिकेला दिलतं का ग्रामपंचायतला दिलतं, ते जसं सांगतील तुम्हाला त्या हिशोबाने द्यायचं आहे. त्यासाठी तुमचे मूळ कागदपत्र जे आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचं PM आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणचीच तुमचे मूळ कागदपत्र असायला हवे. जर तुम्ही राहता एकीकडं आणि लाभ एकीकडे घ्यायचा आहे तर त्याचा काही फायदा होणार नाही. तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होणार आहे आणि तुम्ही जे झेरॉक्ससाठी किंवा कागदपत्र एकत्रित करण्यासाठी जे पैसे घातलेले आहेत, आपला वेळ घातलेला आहे, तो संपूर्ण बिना कामाधामाचा ठरेल. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याच ठिकाणी 100% प्रयत्न करा की तुम्हाला PM आवास योजनेचा लाभ मिळतो की नाही. त्यानंतर आता आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब आता ते जुने झाले त्यामुळे आता काही एकनाथ शिंदेच नाव येतंय, पण देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील आता 50,000 रुपये जास्त देण्याचा आपल्याला त्यांनी वचन दिलेलं आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय खरोखर आहे का, खरोखर तुम्हाला 50,000 मिळणार का, तर तुम्हाला सांगतो याचा GR देखील जाहीर होईल लवकरात लवकर. आणि तो GR जाहीर झाल्यानंतर तुम्हाला याच व्हिडिओच्या यूट्यूबचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड करेल अथवा एक नवीन व्हिडिओ बनवून त्या GR तुम्हाला समजून सांगेन. आणि हे 50,000 तुम्हाला नक्की मिळणार आहेत. त्यामुळे या 50,000ची तुम्ही चिंता करायची नाही. तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1,30,000 रुपये जर जे पहिले आहे ते मिळणारच आहेत. त्यानंतर जे शौचालय आहे आपल्या भारत स्वच्छ करण्यासाठी जे अभियान चालू आहे त्यासाठी 12,000 रुपये देण्यात येत असतात. म्हणजेच ते 1,30,000 पहिले, त्यानंतर 12,000 रुपये जे शौचालयासाठी आहेत आणि आता हे मंजूर झालेले नवीन 50,000 रुपये असे तुम्हाला संपूर्ण मिळून कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये तुमच्या हातामध्ये येणार आहेत. आणि मला असं वाटतं की एवढ्या पैशांमध्ये एक लोड बेरिंगची रूम म्हणजेच साईडने वितळा आणि वरती जे पत्रे आहेत ते टाकून तुम्ही शौचालय आणि बाथरूम बांधू शकता असं मला वाटतं. कारण एवढाही भाव वाढलेला नाही आहे. जर तुम्ही काटकसरीने जर खरंच एखाद्याला गरज असेल तर तो 1.5 लाख रुपयांमध्ये देखील आपलं घर व्यवस्थितरित्या बांधू शकतो. अशा प्रकारची प्रोसेस असते. तुम्हाला आता यासाठी मी सांगतो, जर तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील, तुमच्या तालुक्याचे जे लोक आहेत, जे कार्यकारी अधिकारी आहेत ते व्यवस्थित काम करत असतील, वेळोवेळी काम पूर्ण करत असतील तर तुम्हाला याचा लाभ 1 ते 1.5 महिन्यामध्ये देखील होईल. पण काही जिल्हे असे आहेत ज्यामध्ये 2-2, 3-3, 6-6 महिने देखील काम रखडतं तरी देखील ते काम पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला याचं ॲप्लिकेशन भरून द्यायचं आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल, शक्यतो 3 महिन्याच्या अगोदर हे संपूर्ण काम व्हायला हवं मला असं वाटतं. तुमच्या जिल्ह्यामध्ये काय पॅटर्न चालतो ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही एजंट पद्धती देखील चालते का ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच प्रकारे काही प्रश्न असतील, तुम्हाला अजूनही काही समजलं नसेल तरी देखील तुम्ही मला विचारू शकता. आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं. पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या या मराठमोळा यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि आपल्या या झक्कास यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्रत्येक योजनांचा लाभ तुम्ही कमी कागदपत्रांमध्ये, कमी खर्चामध्ये सर्वात अगोदर घेतात. तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.